walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town. नमस्कार, मी इंजिनियर भरत डंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या YouTube चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या स्ट्रक्चरमध्ये आपण उभा आहोत। हा जो प्लॅन आहे तो कशा प्रकारे बनवलेला आहे आणि हे प्लॅन करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार जो आहे तो केलेला आहे। या स्ट्रक्चरमध्ये हॉल जो आहे तो ईशान्य दिशेला आहे आणि किचन जे आहे ते आग्नेय दिशेला आहे। टॉयलेट बाथरूम वायव्य दिशेला आहे आणि बेडरूम जे आहे ती नैऋत्य दिशेला आहे। या ठिकाणी ह्या प्लॅनिंग मध्ये डोअर्स आणि विंडोची पोझिशन जी आहे ती पूर्णपणे लाईट आणि व्हेंटिलेशनचा विचार करून ठेवलेली आहे। पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा जो प्लॅन आहे तो कशामध्ये ऍक्च्युअल जो आहे तो कन्स्ट्रक्ट झालेला आहे। चला तर आपण बघून घेऊया हा प्लॅन कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट झालेला आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कामाची क्वालिटी काय असते आणि कशा प्रकारे काम जे आहे ते करायला हवं। हा जो हॉल आहे त्याची रुंदी आहे 12 फूट आणि लांबी जी आहे ती आहे 18 फूट। सगळ्यात पहिला आपण त्या दिशेला खिडकीकडे बघूया की खिडकी जी आहे ती कशा प्रकारे बनवलेली आहे। खिडकी बनवत असताना व्हाईट वॉटर कोटिंगचा आणि अॅल्युमिनियम सेक्शनचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि ग्लास जी आहे ती 5 mm ग्लास आहे जी गॉगल ग्लास या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे। तसेच कर्टन सुद्धा तुम्ही बघू शकता जे हॉलच्या स्ट्रक्चरला मॅच होते त्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि खिडकीसाठी 12 mm ग्लास 12 mm जी ग्रिल आहे म्हणजे 12 mm स्क्वेअर जो बार आहे तो वापरण्यात आलेला आहे। चला तर आपण आणखी काही गोष्टी आहेत या हॉलमध्ये बघूया। त्या ठिकाणी तुम्ही समोर बघू शकताय टीव्ही युनिट जे आहे ते सुद्धा जिप्सम मध्येच बनवण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये आर्टिफिशियल ग्रासचा वापर केलेला आहे आणि सर्व जे सेक्शन आहे ते सुद्धा जिप्सम मध्ये आहे आणि या ठिकाणी टीव्ही युनिट साठी जो आहे तो सेंटरला पोर्शन सोडण्यात आलेला आहे। असंच तुम्ही वरती कंटिन्यू बघू शकताय टीव्ही युनिट जे आहे त्याला डिझाइन कंटिन्यू मॅच होते पूर्ण सेलिंगला या ठिकाणी असं झालेलं आहे। Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been आता जो आपण हॉल बघितला तो पूर्णपणे ईशान्य दिशेला आहे आणि ज्या ठिकाणातून आपण आत आलो तो मेन डोअर जो आहे तो ईशान्य दिशेला पूर्वेकडे तोंड करून आहे। याच्यानंतर आपण बघूया किचन, डायनिंग आणि स्टेअरकेस। या ठिकाणी तुम्ही स्टेअरकेस बघू शकता। स्टेअरकेस साठी लपोटा ग्रॅनाइटचा जो वापर आहे तो करण्यात आलेला आहे जेणेकरून स्टेअरकेसवर येत जात असताना पाय जो आहे तो घसरू नये आणि याच्यामध्ये जी उंची आहे 2 पायरी टप्प्यामध्ये ती 7 इंच ठेवण्यात आलेली आहे आणि ही जी जागा आहे त्याला आपण ट्रेड म्हणतोय ते साधारणतः 12 इंच ठेवण्यात आलेलं आहे। ग्रॅनाइटचा वापर करत असताना मध्ये सुद्धा त्या व्हाईट कलरच्या टाईल्सचा वापर करण्यात आलेला आहे जेणेकरून जी टाईल्स आहेत ती व्यवस्थित दिसेल आणि या ठिकाणी लाईट फिटिंगसाठी तुम्ही बघू शकता कंप्लीट स्टेअरकेसला जे आहे ते एलईडी स्ट्रीप वापरलेला आहे जेणेकरून आपल्या स्टेअरकेसला आहे तो या चला तर आपण बघूया किचन कडे काय काय करण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी किचन मध्ये आहे ते पोहोचलेलं आहोत। सगळ्यात पहिला आपण किचन समजावून घेऊया। आपल्या या स्ट्रक्चरचं किचन जे आहे ते
पूर्णपणे आग्नेय दिशेला आहे आणि या ठिकाणी समोरच्या बाजूला आपण बघू शकता कंप्लीट स्लॅबच्या बेड बॉटम पर्यंत आपण गॅडो टाइल्स आहेत त्या बसवलेले आहेत आणि समोरच्या बाजूला सुद्धा विंडोचे प्रोव्हिजन केलेले आहे आणि दक्षिण दिशेला देखील विंडोची प्रोव्हिजन जी आहे ती केलेली आहे। हा किचन कट्टा जो आहे तो ग्रेड ट्रायंगल मध्ये केलेला आहे आणि सिंक जो आहे तो बरोबर ईशान्य दिशेला ठेवलेला आहे। या ठिकाणी तुम्ही कंप्लीट विचार करून बघू शकता की या ठिकाणी कमीत कमी जागेचा वापर करून कसा प्लॅन जो आहे तो व्यवस्थित बसवण्यात आलेला आहे। किचन कॉर्नर सुद्धा या ठिकाणी केलेले आहे आणि किचन कॉर्नर बनवत असताना कलर कॉम्बिनेशन सुद्धा प्रॉपर विचाराने या ठिकाणी केलेला आहे। यानंतर आपण डायनिंग मध्ये बघूया। हे जे आहे ते डायनिंग आहे। डायनिंग बरोबर किचन लावून आग्नेय दिशेला येतं। डायनिंग मध्ये सुद्धा कंप्लीट ओपन स्पेस आपण सध्या सोडलेला आहे। त्यानंतर डायनिंग टेबलची पोझिशन आहे ती अगदी व्यवस्थित या ठिकाणी बसवू शकते। या ठिकाणी जे आहे ते बरोबर ईशान्य दिशेला देवघरचा प्लेस सोडलेला आहे। तुम्ही या ठिकाणी देवघर जे आहे ते या ठिकाणी आर्टिफिशियल येणार आहे। तसेच या ठिकाणी वॉश बेसिन सुद्धा ठेवलेला आहे जेणेकरून डायनिंग नंतर किंवा किचन मध्ये आपण काही काम असेल तर या ठिकाणी आपण वॉश बेसिनचा यूज करू शकतो। किचन आणि डायनिंग नंतर आपण वॉशिंग प्लेस मध्ये जाणार आहोत। वॉशिंग प्लेस जो आहे तो पूर्णपणे बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूला बनवण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता वॉशिंग प्लेस जो आहे तो कम्प्लिटली ओपन आहे। वॉशिंग प्लेस बनवत असताना पूर्णपणे आतल्या बाजूला कोणताही त्रास होऊ नये या ठिकाणी विचार केलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोठे दगड सुद्धा ठेवलेले आहेत मोठं बनवलं जायचं असेल तर आणि या वॉशिंग प्लेसला बाहेर जाण्यासाठी एक एक्झिट सुद्धा सोडलेली आहे आणि इथं गरम आणि गार पाण्याचा वापर जास्त असल्यामुळे व्हेंटिलेशनचा विचार करून पूर्ण सेक्शन जो आहे तो ओपन ठेवलेला आहे आणि स्क्वेअर पाईपचा वापर करून जे आहे ते व्हर्टिकल ग्रिल या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। मित्रांनो आता किचन डायनिंग हॉल नंतर आपण बेडरूम कडे जाऊया आणि बघूया बेडरूम जे आहेत ते कशा प्रकारे बनवण्यात आलेले आहेत। आपण सध्या या नैऋत्य दिशेच्या बेडरूम मध्ये आहोत। वास्तुशास्त्र रूमने घरच्या कर्त्यापुरुषाचे जे बेडरूम आहे ते नैऋत्येला असले पाहिजे त्यामुळे आपण ही बेडरूम जे आहे ते नैऋत्येला बनवण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे टॉयलेट बाथरूम जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे। हे बेडरूमला अटॅच असं टॉयलेट बाथरूम आहे। या ठिकाणी कमोडचा वापर केलेला आहे आणि वॉलसाठी 2x4च्या टाइल्स जे आहेत त्या वापरलेल्या आहेत आणि त्या बिल्डिंगच्या या कॉर्नरला ग्रॅनाइट मध्ये आपण कबड बनवलेला आहे जेणेकरून त्याला नंतर तुम्ही फर्निचर डोअर करून घेतला तर त्या गोष्टी बेड गार्ड डोअर किंवा जे काही आपलं फर्निचर आहे त्याला मॅच होईल। चला यानंतर आपण दुसरं बेडरूम आणि जो आपला अनेक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तो बघूया। या ठिकाणी हा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे। हा अटॅच आहे। या ठिकाणी इंडियन कमोडचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा बाथरूमसाठी 2x4च्या टाइल्सचा वापर केलेला आहे। चला दुसरे बेडरूम बघूया। ही एक रेग्युलर बेडरूम आहे। याला टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आहे। या ठिकाणी सुद्धा एक कबड आपण बनवलेलं आहे जे की ग्रॅनाइट मध्ये आहे आणि या बेडरूमच्या दोन्ही दिशेला 2 विंडो ठेवलेले आहेत जेणेकरून लाईट आणि व्हेंटिलेशन जे आहे ते प्रॉपर असावं।
तर अशा प्रकारे आपण जे आहे ते त्या घराचं काम पूर्ण केलेलं आहे. आजचा आपला हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.